हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल। सामना चालू करायच्या पहिले जोरात एकदा गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की। पहिला चेंडू प्रगतीपथावर मेगा फायनलचा थरार। फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे। ज्या प्रकारे सुरुवात करायला पाहिजे फायनलची ती सुरुवात विपुल होलकरच्या बॅट मधून चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार। हा येतोय दर्जेदार फटका, षटकार यशस्वी। अप्रतिम बॅटिंग विपुल होलकरच्या बॅट मधून येणारा षटकार। हा अजून एक त्याच झोन मध्ये खेळलाय, हा देखील सीमा रेषेच्या बाहेर बॅट्समनला टीज करत चेंडू चाललाय सीमा रेषा पार। षटकार, अजून एक षटकार, षटकारवर षटकार। शिरगाव तर दुसऱ्या बाजूला हेंद्रपाडा। कोणाचा विजय, पण पहिल्या दोन चेंडूवरती विजय ठरला हेंद्रपाडा संघाचा। यदुवंशी संघ नक्कीच या ठिकाणी गालातल्या गालात हसत असेल। विपुल होलकर स्ट्राइक वरती। फायनलचा थरार, फायनलचा प्रेशर मयूर जाधव। हा देखील चांगला फटका, शॉट ऑफ लेन डिलिव्हरी, हॅट्रिक ऑफ सिक्सेस। षटकारवर षटकारवर षटकार यशस्वी। विपुल होलकर बॅटची गडा लागली आहे, क्षेत्ररक्षक आहेत, फलंदाजाला माघारी परतावं लागेल। मयूर जाधवचा लास्ट लाफ। यशस्वी। ते एका बाजूला गोलू सिंग बघतायत की मला काय करायचंय मैदानाच्या आतमध्ये। मयूर जाधव चांगला चेंडू होता, समजण्याच्या अगोदरच मात्र पोहोचला होता बॅटीपर्यंत, खेळावा लागला। आलाय फटका, आलाय आणि फटका फेकलाय सीमा रेषा पार। हा येतोय पुल शॉट, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल। षटकार यशस्वी।
षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली 24. गोलू सिंग, गणेश सिंग, षटकारांची भाषा बोलावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर खेळावं लागेल. फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत, चांगला टेक त्या ठिकाणी घेऊ शकले असते. 2 धावेचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा नक्कीच एकवटल्या जातील. फटका चांगला, एक धाव पण मात्र मिळेल. संघाची धावसंख्येचा जर आपण विचार केला तर संघाची धावसंख्या अद्याप झाली आहे 27. अंकितच्या बॅट मधून आलेला षटकार नक्कीच फार दर्शेदार तो पाहायला मिळाला. आता मात्र तशीच फलंदाजी करावी लागेल. 27वा धावफलकावरती नोंदवला गेल्यात. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ या षटकातील शिल्लक असेल. आणि फलंदाज मात्र नक्कीच बाद होईल. अंकितला माघारी परतावं लागतं. नंतर मात्र जे दडपणाखाली संघ होता तो संघ मात्र आता कुठेतरी मॅच मध्ये पूर्णपणे शिडकाव करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी म्हणावं लागेल. अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला गेला. अंडर लाईट्स अंडर प्रेशर. संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती स्थगित होईल. बंटीला आपण पाहतोय स्ट्राईक वरती. लेफ्ट अँड राईट इन कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. एका बाजूला बदलापूर वॉरियर संघ तर दुसऱ्या बाजूला यदुवंशी संघ. मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा रंगत असताना नक्कीच पाहायला मिळतोय. फटका फसलाय. हा देखील फटका फसलाय. फलंदाजाला माघारी परतावं लागतं.
यस, फलंदाज बाद झालाय. उमेशला माघारी परतावं लागतंय. एकच धाव या ठिकाणी मिळेल. अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढला. एकच धाव मात्र मिळेल. नक्कीच धावा मिळत आहेत. तब्बल 4 चौकार. येस टीचर. पस्तीसावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अलॉंग दी कार्पेट चेंडू घेऊन काढला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच करावा लागेल. 2 धावा एकवटला जातील सहजरित्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच पाहायला मिळते. आकाशला पण पाहिलं चांगलं रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी करत असताना. आणि गोलू सिंगच्या लास्ट 2 टू गो असेल. ओव्हर कव्हर्स खेळला. क्षेत्ररक्षक आहे दूरवरून आवाक्याच्या बाहेर. काहीच गरज नव्हती बॉलवर जाण्याची. ती गरज मात्र या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला उपयुक्त ठरली. पाठून चेंडू अडवला असता तर मात्र निश्चितपणे ज्या 2 धावा घ्यायच्या असतात त्या 2 धावा घेत. पण आता चौकार दिलाय. अतिरिक्त 2 धावा खर्च केल्या जात आहेत. चांगला फटका गोलूच्या बॅट मधून चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. धावा मिळतात 4 चौकार. येस शेवटचा चेंडू 41वा धाव फलकावरती नोंदवल्या गेल्यात. ओव्हर कव्हर्स खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे दूरवरून येतील. फंबल होईल. 2 धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. तिसरी धाव चोरण्यामध्ये यश संपादित होईल का? 2च धावा. तिसऱ्यावरती आपली विकेट गमवावी लागेल. 43वा धाव फलकावरती नोंदवल्या गेल्या आहेत. डबल 4.
मॅचला सुरुवात होते. आजच्या दिवसातलं शेवटचं सत्र या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. फायनल मधलं शेवटचं सत्र. विपुल होलकर सज्ज शेवटच्या सत्रामध्ये. पहिला चेंडू मार्गस्थ. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत दूरवरती. एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. या मॅन्डेटरी पॉवर प्ले नसल्यामुळे सर्व क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या लगत आपल्याला पाहायला मिळतात. बॅटची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक आहे तर क्षेत्ररक्षकाकडून काही चूक नाही होणार आहे. फलंदाज झालाय बाद. यस टीचर. ठिकाणी आपण सर पाहिलं बदलापूर वॉरियर्स संघाला कुठेतरी बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. पण सोच और हार आपकी जीत और हार आपकी सोच पर निर्भर करती है. मान लो तो हार होगी और ठान लो तो जीत होगी. जर इथे विचार करावा लागेल की आपल्याला काय विचार करायचा आहे आणि जर त्या विचारामध्ये परिवर्तन करायचं काम असेल तर बॅटिंग मधून धावा येणं गरजेचं आहे. 44 धावांचा पाठलाग करत असताना मात्र या ठिकाणी आपली दुसऱ्या चेंडूवरती विकेट बहाल केली जाते. हा देखील चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर बाहेर वळण घेत असताना कटरचा चेंडू हा पाहायला मिळाला. विपुल होलकरचं कौतुक करावं तितकं कमी. मागच्या सामन्यामध्ये देखील त्याच्या बॅटमधून उपयुक्त धावा खेळण्यात आला होता. मागच्या सामन्यामध्ये देखील मॅन ऑफ द मॅच होता आणि या सामन्यामध्येच त्याच पावलावर आपल्या पाऊल ठेवून कामगिरी करत असताना विपुल होलकर. खोलवर टप्प्याचा चेंडू वेगवान भन्नाट वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुपूर्त झालाय. तेच तर्रार गोलंदाजी. चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. लास्ट गो असेल. एकच धाव अद्याप खर्च केली आहे. कौतुक करावं लागेल विपुल होलकरचा. उर्वरित शेवटचा चेंडू काय घडतंय पाहावं लागेल. हा देखील चांगला फटका अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. कार्पेटच्या साह्याने चेंडू जातोय सीमारेषा लगत. हा चेंडू थांबणार नाहीये. 4 धावांची नोंद या चेंडूवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 39 धावांची गरज. जर आपण पाहिलं तर अप्रतिम या ठिकाणी कामगिरी पार पाडली आहे विपुल होलकरने. अवघ्या फक्त 5 धावा खर्च करून पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी साकार केली आहे. मॅन फ्रॉम हेंद्रपाडा. चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग, ऑल अराउंड परफॉर्मन्सचा जर विचार केला तर अद्याप आपल्या संघासाठी पूर्णपणे झोकून दिला आणि आता गोलंदाजीसाठी नक्कीच अंकितला पाहणं इथे उत्सुकता लागली असेल कारण महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये जास्त धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये दडपण निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. अंकितला पाहतोय. पहिला चेंडू मार्गस्थ असताना अंकित तयार.
फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. पहिल्या चेंडूवरती चढवलेला हल्ला चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळते तब्बल 4. नऊ धावा फलकावरती नक्कीच पाहायला मिळत आहेत. उर्वरित बॅटची गडा लागली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज बाद होईल. यस टीच तो पकडणे का पता नाही, पर कॅच या ठिकाणी नक्कीच पकडली आणि मॅच मध्ये जम बसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला गेला. अंकितला पाहतोय चांगली गोलंदाजी करत असताना. नो बॉल, फ्री हिट असेल. तर नो, कृपया करून मागे जायचं. नो दिला तर नोच असेल. पंचांनी दिला मित्र. नो बॉल आहे, फ्री हिट आहे. लाजवाब फटका चेंडूला पाठवले सीमारेषा पार. फ्री हिट वर चढवलेला हल्ला बॉल गेलाय. फलंदाज इस सेट टू द 5. इस रीच एकच धाव. 18 धावा फलकावरती. जर विचार करतोय समीकरणाचा तर 8 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. अंकित राऊत आणि गोलंदाजी करत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. तर एका बाजूला सचिन आणि संदेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव असेल. उर्वरित शेवटचा चेंडू या ठिकाणी नक्कीच शिल्लक असेल. अंकितला आपण पाहतोय शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना या ठिकाणी फलंदाज मात्र संदेश तयार. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. काय झेल टिपलाय का मॅच टिपली. गोलू सिंग बाउंड्री लाईन वरती आणि झेल कसा सुटेल. नक्कीच फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळते. संदेशला माघारी परतावं लागतं. एसटीचे
6 चेंडू आणि 25 धावांची. 6 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. 4 षटकारांची गरज, 6 चौकारांची गरज. 6 चौकाराने देखील 24 धावा होतात. बॉल आता 6 चौकार मारले देखील चालतील. 24 धावांची गरज आहे 6 चेंडू मध्ये. हलक्या हातात चेंडू खेळून काढला. एकच धाव त्या ठिकाणी असेल. पाच चेंडू मध्ये 23 धावांची गरज. समीकरण बदलत आहे. यदुवंशी संघ एक एक पायरीवर चढतोय. दरवाजा तर या ठिकाणी तोडण्याचा प्रयत्न आहे. 5 पायऱ्या राहिल्या आहेत. हा फटका चांगला आहे. फटका भिरकावलाय. चेंडूला पाठवलाय का सीमारेषा पार. अप्रतिम क्षेत्ररक्षण. गोलू सिंगला पाहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालं. चार चेंडू आणि 22 धावांची गरज. चार चेंडू 22 धावांची गरज. आता मात्र समीकरण बदलत आहे. आता मात्र औपचारिकता कुठेतरी नो किंवा वाईड इलिगल डिलिव्हरी आली नाही तर मात्र मॅच 3 षटकाराने देखील फल्लापूर वॉरियर्स संघाच्या बाजूने निसटताना पाहायला मिळेल. अपील आहे आणि नक्कीच फलंदाज बाद होतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळतील. फायनलची अपेक्षा थोडी वेगळी होती आम्हाला. काटेकी टक्कर या ठिकाणी नक्कीच आम्हाला पाहायला मिळेल. पण तत्पूर्वी विकेट लवकर गेला त्याच्यामुळे नक्कीच बदलापूर वॉरियर संघ कुठेतरी माघारी आपल्याला परतताना एक बॅकफुटवर जात असताना पाहायला मिळाला. पण कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण जर आपण यदुवंशी संघाचा पाहिलं तर अद्याप एकही सामना त्याने हरलेला नाहीये. मे बी एक हरले आहेत पण नक्कीच तो विसरावा लागेल. असं समजावं लागेल आपण एकही हरलेलो नाहीये. फटका हवेमध्ये विपुल होलकर झेल खाली आणि मात्र झेल या ठिकाणी प्रस्थापित केला. शेवटचा चेंडू. औपचारिकता फक्त या ठिकाणी शिल्लक असतील. विथ बॉल.
बॅटची कडा लागली आणि सामना जिंकलाय तो म्हणजे यदुवंशी संघाने. जिंकलेल्या संघाचे मात्र हार्दिक हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचे मात्र तितकेच कौतुक. यस विजय.